मी काय म्हणतोय स्वामा, लका एवढं लांबवर आलोय, पोरीची गाठ पडली बाय वा. असते घरी असले घरी काय झालं काम घी पडायला काटा पडायला. फोन लावू एखादा. तुमच्याच हातात आहे आता काही झालं तरी समजा मेन गोष्ट माहिती काय पोरांटी कुठं न केलाय. थांबर हिथंच फोन लावू दे, उगा दारात गोंधळ नको. लावा ला. हॅलो हॅलो तायडे तात्या बोलतोय. तात्या बोला ना. अगं तुझ्या घरापाशी हिर आहे का, तिथं आलोय मी. घरी या ना मग. घरी नको, हिरी पशी येतोय, अशी बोलायचं होतं जरा महत्वाचं. बरोबर येते. हा येते बरं का ती. काय असेल तिला नीट समजून सांगू आपण. चालेल आली माघारी तर घेऊन बी जाऊ. घेऊन बी जाऊ, इथून तिकडे न्यायचं लगेच. हा तर असं नको आपल्याला मग. आलं वाटतं पाहुणं बी संग ये. काम कर, तुमचं बोलून घ्या, थांबतो इथं. आणि मला जर वाटलं तर मग बोलव. बरं ठीक आहे. एवढं लांबून बैठा आले घरी ते बरं जाऊ दे, मी बोलून येते. बघते घरी आले तर आले. चाल. शांती बोला ना तात्या. काय बरं चाललंय का तुझं? हा बरं चाललंय. तुम्ही इकडे काय आले? चला ना घरी. घरी कुठं चला, घरी सोयरी केलेल्या माणसाच्या जायचं असतं. तुम्ही बोलणी नाही, चालणी नाही, रीत नाही, बात नाही, डायरेक्ट असला उद्योग करून ठेवलाय. पळून जाणं पटतं का ग तुला तरी? माहिती तात्या, चुकलं माझं. मी असं नव्हतं करायला पाहिजे. खायला का अक्का तुला तात्याने ही किती गेलं का तुला काय पटाय पाहिजे. आम्ही काय कमी ठेवलो तुला. हा आणि कमी ठेवायचं जाऊ दे. गावात किती गोंधळ झाला माहिती आहे का? राख तुझं चुलतं बिलतं किती बोलत होतं आपल्याला, नाही ते लोक नावं बी ठेवायला लागलेली आहे. आणि तुला काय सांगू आता. अरे ह्याचं कसं करायचं आता? ह्याला देईन का कोण पोरगी? अरे पळून जाताना मागच्यांचा घरच्यांचा विचार करता का नाही तुम्ही? का तुमचं साधलं म्हणजे झालं? अरे काय वाईट बघत होतं का आम्ही तुला? या पोराला जमीन कमी होती म्हणून मी नको देऊ म्हणलं होतं ना तुला. बाकी काय होती का अडचण मला तरी? बरं मी काय म्हणतोय, ले विषय पांगला नाही तर चल तू घरी. हा चल आमच्यावर लगेच चल आताच्या आता. आपण बघू पुढं काय होईल ती. नाही तात्या, आता आमचं लग्न पण झालंय आणि आता ते काही केलं तरी ते आता माझं नाव राहील. अगं अशी लग्न नसत्यात होत. अहो आम्ही केलंय लग्न. अहो काय केलंय? हा 2 साक्षीदार घेऊन गेला म्हणजे लग्न झालं का तुमचं? आता तू घरी आली ना म्हणजे मी काय करतो, 4 माणसांना सांगतो ओळखीचं आहे आमच्या, असं तसं आहे. लोकांना असं दाखवू की आपणच जमवलंय आणि मग दे तू लग्न लावून तुझं. नाही आता तर लग्न झालंय आमचं, कसं यायचं? तात्या काय म्हणतात, लग्न झालं ते होऊन दे ना. तू घरी चल, फक्त घरी गेले ना आपण 4 लोकांना बोलू, मोठं लग्न कार्यालयात लावू म्हणतात. काय तुला म्हणत नाही दुसऱ्यावर लग्न लावून देऊ. तू घरी तर चल अगोदर. पण डबल लग्न नाही करते म्हणतात. एवढा विचार करते ना, आमचा विचार केलता का पळून जाताना? लागले आम्हाला सांगायला रीत बात, डबल लग्न नाही करीत आणि हे नाही करीत. बापाच्या हातूनच कन्यादान होतं ना. जो मेवणाच असतो ना दाजीच्या मागं उभं कान पिळायला, ते झालंय का काय? झालंय नुसतं का तुम्ही पळून गेला आणि केलंय लग्न, त्यासल्याने काय नाही फरक पडत. तू चल आता ऐक माझं. खरं चला का घरी गेले मोठं लग्न लावून देऊ परत तुमचं. नाही नको, आता मी खरंच चुकात आहे तात्या तेले जीव लावत्या मला. अगं जीव लावून पोट नसतंय भरत. काय या 3 पाट घरात ग? अरे इथं 5 पांडव वावर, त्याचं काय भागणार आहे का तुझं एवढ्यात? तात्या त्यांच्याकडे किती कमी असलं ना तर ते माझ्यावर प्रेम नाही कमी नाही करायचे. आणि आम्ही जेवढं आहे तेवढं खरंच सुखात आहेत. अगं काय सुका ते, हा एवढी चांगली तू, आपलं गावात एवढं नाव, तुला किती मोठ्या घरात दिली असती मी. तात्या ते तो कामाला सुद्धा नाही पोर का माहिती का? बघितलं कामाला ना धंद्याला, फक्त शेतीच तर करता येते. आणि त्याच्या काय पोट तरी भरणार आहे का तेव्हा? 3-4 एकर वावर त्याला, फक्त 3च एकर, 4 बी नाही. सगळी माहिती काढली मी. घराचा नाही पत्त्या, काय नाही. एक फुटकी दुचाकी तिच्यावर हिंडत आहे. मी तर ऐकलं तात्या घर सुद्धा दुसऱ्याच्या वावरात बांधलं या. आता म्हणलं तसं काय करायचं मग आता? हे असलं कुठं नाही त्याचं. तात्या काही असू दे, आम्ही दोघं मिळून कमवू आणि आम्ही एक दिवस स्वतःचं तरी घर घेऊ आणि स्वतःच्याच जमिनीत घेऊ. काय असू द्या का, चल तू घरी आपला आता. हे बघ तुला खरं सांगू का, तू काही कर घरी चल, मी देतो तुझं लग्न चांगलं लावून. असं बी तुला त्याशीच लग्न करायचंय ना, कर बाई, पण घरी चल. एकदाच मोठं लग्न लावून दिलं ना, आमच्या मागची पिढा ही होईल बाजूला. म्हणजे टेन्शन नाही लोकांपुढे जे लोक नाव ठेवतात ना, आम्हाला तिकडून नाव ठेवणार नाही. मेन म्हणजे खरं का नाही तात्या? हा बरं मी ना त्यांना विचारते,
मग ते जर बोलले ना जा म्हणून, मग मी लगेच तुमच्या सोबत येते. थांबा, त्यांना बोलू तुम्ही. आहो आहो, इकडे या, इकडं येत आहे ते. नमस्कार बोला. अहो, काय चालवलं हिने, याला समजून सांगा ना जरा तुम्ही. अहो मी तुम्हाला विचारायला आलो होतो त्यावेळेस तुम्ही म्हटले देणार नाही, मग असं मग आता आम्हाला निर्णय घ्यावा लागला. अहो तसं नाही म्हणत मी, आता केलंय ना तुम्ही मनासारखं, पण हे लोकांच्यात पांगायच्यात मी काय म्हणतोय, हिला घरी पाठवून द्या. मी तुमचं मानपानाने मोठं लग्न लावून देतो ना. अहो ते घरी पाठवले, तुम्ही जर कोंडून टाकलं तर काय जायची तुला? नाही म्हणजे यायचं असेल तर मग मी यांच्या सोबत येईल फक्त. यांच्यासोबत कसं जमन? अगं ही काय पद्धत झाली का? तुम्ही मला सांगा, पटतंय काय? तुम्ही यायला पाहिजे आमच्याकडे, नीट विचारपूस झाली पाहिजे, आणि मग कसं बोलीचा. एकदा लग्न झालं, तुम्हाला माहिती, एकदा लग्न झालं डबल लग्न करता येत नाही. तुम्हीच आता आमचा डायरेक्ट 16 वेळेला या आणि पूजा घातली तुम्हीच आता सगळे घरची. तुम्हाला आहे ते ऍक्सेप्ट करा. करून दिलं असतं मोठं लग्न, आमच्या मागचं टेन्शन गेलं असतं. आम्हाला लोक नावं ठेवायला लागले दाजी. अहो माणसांसमोर बोलली चालली उद्या फक्त. तुम्हाला मी दाजी म्हणून सुद्धा कबूल करतोय की आता फार हे तेवढं बी नाही ना. हे बघा, तुम्ही मोठं घर अपेक्षा करता आणि अशा वेळेस आता मी काय करू शकत नाही. डबल लग्न होत नाही आपल्यात, माहिती तुम्हाला. आपण थोडं तरी ऐकायला का? आम्ही मोठी माणसं आहे मी तुमच्यापेक्षा. म्हणतो ना आमच्या मोठ्यांना भेटा आणि मग ती काय असेल ती बघा. काय मोठ्यांना भेटा? मोठ्यांचा आधी विचार केलाय का तुम्ही? ना आता काय सांगता मोठ्यांना मी भेटा? 27 वर्षाचा आहे, ती 23 वर्षाची. आम्ही लग्नाला सगळं आम्हाला समजतं गोष्टी. तुम्ही तिथं जाऊन आमचं ते गावात हिवाण्यापेक्षा तुम्ही एक सरळ पूजेल्या. मी माझ्या पद्धतीने लग्न लावलं होतं, आम्हाला कोर्टात लग्न करायचं होतं. एवढा विषय सांगून टाका सगळ्याला. आणि मी माझ्या पद्धतीने मी केलंय म्हणायचं सगळं. तू तरी ऐक थोडं माझं. नाही तात्या, हे जर येत असेल तरच मी घरी येईल. अगं याला घेऊन कसं जाणार? हा, नवरदेव आमच्या घरी राहतोय सांगू का आम्ही? पण आता यांचं नाही, माझं एका लग्न. रात्रीत एका दिवसात जमलं म्हणून सांगायचं. अहो काही कसं बोलता तुम्ही तसं म्हणता पाहुणं? येईल पण लग्नच नाही झालेलं, कोणाला माहित नाही मला कसं होईल बरं तुम्ही मग? कोर्टात केलं म्हणून सांगा. जमत असेल तर तुम्ही येतो, नाही तर मग मी काहीच करू शकत नाही. अहो पण सगळं जुळून आलो कोर्टात कायला करू आम्ही लग्न आणि लोकांना सांगू वय? आम्हाला पूजा मोठी घालायची, जागरण गोंधळ मोठं घालायचं सांगायचं. लोक थोडं लोक मानतात का तरी कोणते तरी लोक. तुम्ही ह्याशिवाय पर्याय नाही. बघ तू काय म्हणायचं तू सांग. म्हणजे नाहीच येणार का तू? तात्या मी नाही येऊ शकत. बरं आहे बा तुझं. म्हणजे लाका अक्का लाका तू 2 आणि 3 वर्षाच्या प्रेमासाठी तू अख्ख्या घरच्यांना विचारलेला का? हा, बापापेक्षा जास्त त्यांच्यावर विश्वास आहे का तुझा? इथून पुढचं मी सांभाळायला तयार आहे, ती नाही दिसत. 2-3 आतापर्यंत तुम्ही सांभाळायला दिसतं का? शेवटचं ऐकायला का मागचं? नाही. नाही तात्या, मी नाही येऊ शकत. बघला का अक्का आणि बी जाऊ दे, तिचा निर्णय झालाय ना, तिला पटतंय तसं करू दे बा. काय आहे, तिला आपण मोठी केली लहानाची, तिला पटलं ना, तिला काय करायचं ते करू दे. आम्हाला तरी काय आहे. चला येऊ का मग? चला दाजी. अवघड आहे आपलं. शेवट नाहीच ऐकलं गाड्या पुरीने. इमोशनल ब्लॅकमेल करून असंच करायचं. आधी विचारायला गेलो तो तेव्हा केलं का त्यांनी? आपण काय जातीच्या बाहेर केलंय का काय केलंय एवढं त्यांना त्रास व्हायला? म्हणतो ना कोर्टात लावून दिलं म्हणून. सांगा सरळ त्यांना ना मोठेपणाची सवय लागलेली. बरं जाऊ दे त्यांचं, नका टेन्शन घेऊ. चला जाऊया घराकडं. तू बदलशील माग, तुझं बघ. बदलायचं तुला असतं माग आता फोन केला ना त्यांनी परस्पर कुठून तरी अननोन नंबरवरून. पण मी तुम्हाला सांगितलं ना, काय फोन आलता असं. म्हणूनच आलो मी. उद्या त्यांचे जर यायचंच होतं ना त्यांना घरापर्यंत समोरून आले असते, असे मागून नदीकून नसते आले. चल